सापडलेला आहे आपल्याला आयोगाच्या प्रश्नांचा स्रोत आणि हा प्रश्न कसा आहे बघा. हा प्रश्न 4 जानेवारी 2026 ला गट ब च्या पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता. गट ब च्या लक्षात ठेवा, मी स्रोत सांगत आहे. आणि या प्रश्नामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सर्वात काळ कोण होता असा प्रश्न विचारलाय. आणि आता लेटेस्ट मध्ये जो पेपर झाला विद्यार्थ्यांनो, त्यामध्ये 17 मे 2026 ला पेपर झाला. हा गट ब चा मुख्य परीक्षेचा लक्षात घ्या. आणि यामध्ये सुद्धा बघा तुम्हाला मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ विचारलाय. म्हणजे दोन्ही घटनांवरून तुमच्या लक्षात काय येते की मुख्यमंत्र्यांवर प्रश्न विचारला चाललेला आहे. म्हणजे प्रीला प्रश्न विचारला, सेम मेन्सला विचारलेला आहे. सेम प्रश्न जर तुम्ही हे व्यवस्थित करून घेतलं असतं तर एक्झॅक्टली आपल्याला उत्तर मिळालं असतं. आणि सेम तुम्हाला सांगतो याच्याबद्दलची मी संपूर्ण माहिती, पूर्ण लिस्ट ही आलेली आहे. हे मी सगळं आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला हे पाठवून देणार, जेणेकरून तुम्हाला समजेल. हे पूर्ण लिस्ट आहे. याची मी ट्रिक्स वगैरे सर्व आता सांगतो, तुम्ही लक्षात घ्या. आणि उत्तर सुद्धा आपण बघू काय काय त्याची. तर यामध्ये बघाल लिस्टमध्ये जर गेलो तर लास्टला मी सर्व लिस्ट संपल्यानंतर इथे दिलेलं आहे तुम्हाला की सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण होते, तर वसंतराव नाईक होते. एक लिस्ट दिलेली आहे. पहिले मुख्यमंत्री कोण होते, तर 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा शंकरराव चव्हाण होते. आणि त्यानंतर जे सर्व राष्ट्रपती राजवट आहे ते 3दा लागले आहे महाराष्ट्रामध्ये. हा पण प्रश्न आलेला आहे. 1980, 2014 आणि 2019 असे 3दा आलेला आहे. आणि सर्वात कमी काळ कोणते मुख्यमंत्री राहिले, तर देवेंद्र फडणवीस. तुम्हाला माहिती आहे शेवट फक्त 5 दिवस राहिले, त्यानंतर राजीनामा दिला. तर हे तुम्हाला माहित असले पाहिजे. तर यामध्ये बघा जे पहिलचे नाव आहे, जे लिस्ट मी तुमच्या समोर दाखवली त्यामधले लेटेस्टचे नाव तुम्हाला माहित असेल, त्याच्यावर प्रश्न सुद्धा येत नाही. पण जे 1900 किंवा 2000च्या आधीचे नाव आहेत तोपर्यंत आपल्याला पाठ पाहिजे. त्याची जे ट्रिक आहे ते पाठच करून घ्यायला पाहिजे आपण. जसे आता हे 1960 ते 1986 पर्यंतच्या मुख्यमंत्र्यांची आपण एक छोटीशी ट्रिक बनवली. यामध्ये बघा, यशाची मारुती किंवा यशची मारुती पिकेने वसंतात पळवली, शंकरने दादाला सांगून शरदच्या अंतुबाबाला शिवाजीकडे पाठवले. तर हे जर तुम्ही एक नाव पाठ केलं त्याच्यावरून तुम्हाला जवळपास 10 प्रकारचे सीएम जे आपले लिस्टवाले तेच मला लक्षात येतात. कारण की हा जो जोडा लावाचा तुम्हाला प्रश्न दिसतो पहिला नंबरचा, हा कुठून सुटणार तुमचा प्रश्न, तर हा प्रश्न इथून सुटणार की बाबा शंकरराव चव्हाण जे होते तर ते सगळ्यात पहिलं नाव आलं होतं आपलं त्या लिस्टमध्ये. तर 1975 ते 77 वसंतराव पाटील, 1977 ते 78, त्यानंतर मनोहर जोशी 95 ते 99 आणि सुधाकरराव नाईक 91 ते 93. म्हणजे ऑप्शन कोणते होते, तर सेकंड नंबरचे होते. सेम तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारला होता तो पण एकदम सिंपल होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर सर्वात काळ कोण होते, तर आतापर्यंत समजा पाहिलं तर शरद, तर आपल्याचं उत्तर काय होईल, त्याचं वसंतराव नाईक उत्तर होईल. हे सर्वात जास्त काळ होते. तर असे जे प्रश्न असतात ना, हे तुम्हाला पीवायक्यू वरून सोडवावे लागते. त्यासाठी आपण एक पीवायक्यू ची बॅच जी आहे ना, हे लॉन्च केलेली आहे. यामध्ये मी डिटेलमध्ये सर्व एक्सप्रेशन दिलेले आहे. याच्यामध्ये आपण पूर्ण 2018 पासून ते 2025 पर्यंतचे सर्व पीवायक्यू इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. सोबत आपण एक टेस्ट सिरीज जॉईन केली, लॉन्च केली आहे, 40 डे 40 टेस्ट. हे सुद्धा वन ऑफ द बेस्ट टेस्ट सिरीज आहे. तर तुम्ही हे जॉईन करा, याचा फायदा घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.